वसुदेवसुतं देवां कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु अहमेवास्मेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् कृतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। हे निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार परमपिता शिव शिवा हे मा भगवती सर्वांना अनंत कोटी प्रणाम। देवी भागवताची कथा आमची व्यवस्थित होऊ द्या। सर्व गुरूंना अनंत कोटी प्रणाम। तर आज आपण बघणार आहोत पहिल्या दिवसाची देवी भागवताची कथा। तर देवी भागवत हे पुराण कोणी लिहिलं? तर देवी भागवत पुराण हे महर्षी व्यासांनी लिहिलं। महर्षी व्यासांनी 18 पुराणं लिहिले आणि त्या 18 पुराणांपैकी देवी भागवत हे 5वं पुराण आहे। तर काही लोक याला देवी भागवताला जे ऋषीमुनी आहेत त्याला शाक्त भागवतही म्हणतात। शाक्त भागवत का? कारण देवी म्हणजे काय? शक्ती, ती ऊर्जेच्या स्वरूपात आहे। तर सर्वांमध्ये ही ऊर्जा आहे, ही शक्ती आहे आणि म्हणूनच हे सर्व जगत जे आहे हे सक्रिय आहे। तर अशी ही आदिमाया आदिशक्ती हिच्या लीलांमुळे हे सगळं देवी भागवत भरलेलं आहे। तिच्या ज्या लीला आहेत त्या अतिशय सर्वांना प्रेरणादायी अशा आहेत। देवी ही निव्वळ मानवाला नाही तर तिने दानवांनाही वेळोवेळी मदत केलेली आहे। देवी हे पाहत नाही की हा दानव आहे आणि हा मानव आहे, जो तिची भक्ती करतो त्याला ती मदत करते। आम्ही मानव, आम्हाला जर कधी संकट काळामध्ये कशामध्ये आम्हाला भक्ती करायची झाली तर आम्ही देवी देवतांची, ब्रह्मा विष्णू महेश या सर्वांची आम्ही भक्ती करतो। पण देवांवर जर संकट आलं तर मग देव कोणाची भक्ती करतात? तर देव सगळे या परांबिका शक्तीकडे, मा भगवतीकडे जातात। ते तिची आराधना करतात, तिची स्तुती करतात आणि अशा प्रकारे आराधना केल्यावर, स्तुती केल्यावर देवी प्रसन्न होते आणि देवांवर जे संकट आलेले असतील त्या संकटांचं ती निवारण करते। तर अशा या आदिमाया आदिशक्तीची महिमा या देवी भागवत ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे। आता आपण पाहतो की सर्व प्राणीमात्रांमध्ये मातेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। बाळ जेव्हा जन्माला येतं पहिल्यांदा मातेच्या कुशीत ते स्थिरावतं तेव्हा ते मातेला अगदी स्पर्शाने ते ओळखतं आणि जसं ते त्या मातेच्या हातामध्ये सुखरूप असतं, त्याला एक शांतता असते, त्याप्रमाणेच आपण सगळी मानवजात, सगळे प्राणीमात्र जे आहोत ते आपण मा भगवतीच्या सान्निध्यामध्ये जेव्हा आपण तिची भक्ती करतो, आराधना करतो तर आपल्यालाही तसंच अगदी शांत, सुखी, समाधानी वाटतं, आपलं मन शांत होतं। तर म्हणूनच म्हटलं आहे, काय म्हणतात? मातृदेव भव, पितृदेव भव आणि आचार्य देव भव या सर्व श्रुतीवाक्यांमध्ये मातृदेव भव असं म्हणून मातेला सर्वात आधी स्थान दिलेलं आहे। तर अशी ही जी भगवती आहे ही महाशक्ती स्वरूपिणी आहे, समष्टी स्वरूपिणी आहे। समष्टी स्वरूपिणी म्हणजे काय? संपूर्ण चराचरामध्ये, सर्व जड आणि चेतन वस्तूंमध्ये, सगळ्यांमध्ये ती आहे। ती सर्व जगताची माता आहे आणि लोकांमध्ये, सर्व लोकांमध्ये ती कल्याणाचा मार्ग दाखवते आणि म्हणून तिला ज्ञानगुरु स्वरूपाही म्हटलं आहे। खरं तर वास्तवात ही भगवतीच आदिमाया आदिशक्तीच्या परब्रह्माच्या रूपात आहे। तर त्या परमात्मा आणि आदिशक्ती हे एकाच कॉईनचे दोघं साईड आहेत, एकाच सिक्क्याचे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। हे दोघंही आदितत्व आहेत।
तर तिच्या शक्तीनेच ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात, त्याच्यानंतर विष्णू भगवंत पालनपोषण करतात आणि तिच्याच शक्तीने शंकर म्हणजे महादेव या सृष्टीचा संहार करतात. तीच आदिनारायणी शक्ती आहे. ती नवरात्रीत नवदुर्गांच्या रूपामध्ये तिचं वास्तव्य असतं या भूतलावर. आणि ज्या 4 नवरात्री येतात एक वर्षामध्ये, त्या 4ही नवरात्रींमध्ये पूर्ण 9 दिवस तिचं जे शक्ती असते, जी ऊर्जा असते ती हजारो पटीने जास्त असते. आणि म्हणून सर्वांनी या नवरात्रीमध्ये देवीची आराधना करून तिच्या शक्तीला नमन करून तिचे आशीर्वाद घ्यावे. आणि आपल्या हृदयामध्ये आपण काय करतो, नवरात्री जागरण म्हणजे ते देवीचं जे तत्त्व आहे त्याला आपण हृदयामध्ये जागृत करतो. तर ह्या नवरात्रीमध्ये तिची हजारो पटीने शक्ती असते. तर हीच नवदुर्गा 10 महाविद्यांच्या रूपातही प्रतिष्ठित आहे. आपण तिलाच अन्नपूर्णा म्हणतो, जगद्धात्री म्हणतो, कात्यायनी, ललिता, अंबा तीच आहे. गायत्री, भुवनेश्वरी, काली, तारा, बगला, षोडशी, त्रिपुरा, मातंगी, धूमावती, कमला, पद्मावती हे सर्व देवीचेच नावं आहेत. तर ही शक्ती क्रीडा जगत सर्वम म्हणजे काय, सगळ्या जगामध्ये शक्तीचीच क्रीडा दिसते आपल्याला, संपूर्ण जगामध्ये. आता कुठल्याही माणसात जर शक्ती नसली तर आपण काय म्हणतो, आपण त्याला शक्तिहीन म्हणतो. आपण त्याचा आदर करत नाही कोणी. जसं ध्रुव आणि ज्यांच्या हिच्यात शक्ती असते त्यांनाच लोक आदर करतात, तेच लोक पूजनीय ठरतात. आता शक्ती किती वेगवेगळ्या प्रकारची असते. ध्रुव आणि प्रल्हाद यांच्यामध्ये कोणती शक्ती होती, तर त्यांच्यामध्ये भक्ती शक्ती होती. त्यांनी भक्ती करून ते त्या परमपदाला पोहोचले. गोपिकांची कोणती शक्ती होती, तर गोपिकांची प्रेमशक्ती होती. भगवान श्रीकृष्ण तर म्हणतात की मी गोपिकांच्या प्रेमशक्तीचा उतराईच कधी होऊ शकणार नाही, कारण की त्यांची जी प्रेमशक्ती होती ती अगदी निर्व्याज निष्पाप अशी होती. आणि हनुमान आणि भीष्म यांची ब्रह्मचर्य शक्ती होती. भीष्मांनी तर प्रतिज्ञा केली होती की मी आयुष्यभर लग्नच करणार नाही त्यांच्या वडिलांच्या सुखासाठी. आणि त्याच्यानंतर वाल्मिकी आणि व्यास यांची कवित्व शक्ती होती, म्हणूनच वाल्मिकींनी रामायण लिहिलं. आणि व्यास आहेत, व्यासांनी एवढे 18 पुराणं, 18 उपपुराणं, ब्रह्मसूत्र, श्रीसूक्त हे सगळं लिहिलं. प्रचंड ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. आणि युधिष्ठिराची सत्यशक्ती होती. युधिष्ठिराला सत्य युधिष्ठिर कधीच खोटं बोलले नाहीत, ते नेहमी सत्य बोलायचे. ते आणि त्याच्यानंतर शिवाजी, राणा प्रताप यांची वीरशक्ती होती. तर ही शक्ती आपल्या हृदयामध्येच आहे आणि हिलाच आपण जागृत करायला पाहिजे. तिचं कशा प्रकारे जागृत करायला पाहिजे, तर नवरात्रातच नाही तर कायमच आपण नामस्मरण करू शकतो, तिची पूजा अर्चा करू शकतो, त्याच्यानंतर ध्यान करू शकतो. तर ध्यानाद्वारेच आपण तिला जागृत करू शकतो. आता संपूर्ण जगतच या महाशक्तीचा विलास आहे. श्रीमद देवी भागवतामध्ये देवी स्वतःच उद्घोषित करते. काय म्हणते देवी? देवी म्हणते सर्व खल्विदम मेवाह नान्यदस्ती सनातनम, म्हणजे सर्व जगतामध्ये मीच सर्वात सनातन तत्व आहे. माझ्यापेक्षा सनातन कोणी नाही. मी नर पण आहे आणि नारी पण आहे. तीच माता धाता पितामह आहे. श्रीमद देवी भागवताच्या सर्व कथांचा उपदेशांचा सारांश हाच आहे की आम्हाला आसक्तीचा त्याग करून वैराग्याकडे वळायला पाहिजे. आणि देवी भागवत हे जे आहे हा प्रवृत्ती मार्गाचा ग्रंथ आहे. हा खास संसारी लोकांसाठी आहे, कारण की संसारात राहूनही तुम्हाला कसं मुक्त होता याचं सर्व ज्ञान देवी भागवत या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि देवी भागवत हा एकच ग्रंथ जसा आहे जो मनुष्याला भुक्ती आणि मुक्ती दोघंही प्रदान करतो. भुक्ती म्हणजे काय, की तुमची जे इच्छा असतात, ज्या योग्य असतात त्या पूर्ण करतात. तुम्हाला भोग देते देवी आणि मग तुमचा हात धरून, बोट धरून तुम्हाला ती परमार्थाच्या मार्गावर घेऊन जाते. तर श्रीमद देवी भागवत जे आता आपल्याकडे उपलब्ध आहे ते श्रीमद देवी भागवत सारस्वत कल्पातलं आहे. आणि श्रीमद भागवत
श्रीमद भागवत जे आहे हे पद्मकल्पातले आहे. आता हे जे दोन्ही पुराणं आहेत, हे दोन्ही पुराणं आपल्या आपल्या जागी सुप्रतिष्ठित आहे. श्रीमद भागवताच्या कथा घरोघरी गल्लोगल्ली होत असतात, श्रावणात तर खूपच असतात. पण देवी भागवताच्या कथा मात्र त्या मानाने कमी होतात. पण देवी भागवताच्या कथासुद्धा व्हायला पाहिजे. आणि व्यासांनी असं सांगितलं आहे की कलियुगामध्ये देवी भागवताच्या कथाही घरोघरी होतील आणि व्हाव्या अशी व्यासांची इच्छा होती. तर देवी भागवतामध्ये लौकिक आणि पारलौकिक हे काय असतं याच्याबद्दलही माहिती दिलेली आहे. धर्म काय अधर्म काय याचं सुंदर चिंतन याच्यात सांगितलेलं आहे.